शिरमुंदी म्हणून गाव आहे, अमरकंटकच्या जंगलाच्या अलीकडे आली आणि कठीण प्रदेशामध्ये ते सेवा कार्य ते चालवत होते अतिशय विषम परिस्थितीमध्ये. त्यांनी फार सुंदर पद्धतीने माझी द्वादशी त्यावेळी मला सोडून दिली होती मैयाने. आणि मग तिथून पुढं पूर्ण मला काठाने चालायचा माझा संकल्प होता. तो सुद्धा मार्ग मला महाराजांनी समजून सांगितला होता. मला काहीच माहिती नव्हतं पुढचं. नवनाथ महाराजांनी सगळी पूर्ण व्यवस्थित माहिती मला तेव्हा सांगितली होती की असं असं तुम्ही जाऊ शकता. आणि त्यानंतर आता जाता इकडे क्षेत्र पाहिलं आणि आम्ही पुढे गेलेलो, परत मागं गेलो. खरं परिक्रम मागे येत नाही आपण, पण नवनाथ महाराजांना फोन केला तेवढे नाही तुम्ही बालभोग इथल्याशिवाय गेलं नाही पाहिजे. आणि त्यांचं प्रेम आहे. इथले सगळे जे सेवादार आहेत त्या सगळ्यांचं म्हणजे एक आदर्श सेवा क्षेत्र कसं असावं नर्मदा खंडातलं त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून सगळ्यांनी नवनाथ महाराजांनी चालवलेलं हे नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र हे नक्की बघितलं पाहिजे. आणि त्यांची जी म्हणजे राघव महाराजांनी केलेली परिक्रमा आहे त्याच्यानंतर त्यांनी ज्या काही बसनी परिक्रमा चालू केल्या त्या पण खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असतात. तर नवनाथ महाराजांनी ही जी काही सेवा देतात आम्हाला त्यांचे खूप खूप आभार. नर्मदे